जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 26. मेहकर तालुक्यातील खर्डे गावात बंडू तात्या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सदाचार संपन्न आणि उदार मनाच्या बंडू तात्याकडे वरचेवर पाहुणे येत असत आणि तोही त्यांची व्यवस्थित सरबराई करत असे. पाहुण्यांसाठी सढळ हाताने खर्च करत असे. अशा उधळपट्टीमुळे बंडू तात्याचा सगळा पैसा संपला. त्याला सावकाराचे कर्ज काढायची वेळ आली. त्याचे घरदार गहाण पडले. कर्जाचा डोंगर झाला. त्याला लोकांना तोंड दाखवायला लाज वाटायला लागली. अखेर घरातली सगळी भांडीकुंडीही विकली गेली. कर्ज वसुलीसाठी सावकार वारंवार बंडू तात्याच्या घरी माणूस पाठवू लागला. घरात 2 वेळेचे अन्न शिजणेही कठीण झाले. पत्नी टाकून बोलू लागली. मुले अपमान करू लागली. बाजारातली पत संपली. कोठूनही कर्ज मिळेना. या ऐहिक जगात पैसा असताना मान देणारी माणसे पैसा संपताच कवडीचीही किंमत देत नाहीत. बंडू तात्या सगळीकडून निराश झाला. त्याला आता जीव देण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही. म्हणून बंडू तात्या विचार करू लागला की अफू खाऊन जीव देऊ म्हटले तर अफू विकत घेण्याएवढाही पैसा माझ्याजवळ नाही. विहिरीत उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करता येईल, पण कोणी मला वाचवले तर जीव तर जाणार नाहीच, उलट फजिती होईल आणि सरकार मला आत्महत्यारा म्हणून शिक्षा करेल. त्यापेक्षा जीव द्यायला हिमालयात जावे, म्हणजे आत्महत्या करण्याचे पापही लागणार नाही. असा विचार करून बंडू तात्याने आपल्या घराला व संसाराला अखेरचा नमस्कार केला. त्याने आपली ओळख लपवण्यासाठी एक युक्ती केली. आपल्या अंगाला राख लावली आणि कमरेला लंगोटी लावली. अब्रूदाराला अब्रू जाणे हे मरणाहूनही वाईट वाटते. निराश आणि दुःखी मनाने बंडू तात्या देवाला आळवू लागला. हे दीनदयाळा चक्रपाणी, आज माझ्यावर अशी अवकृपा का केलीस? हे अधोक्षजा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता, मग तू मला दूर का लोटलेस? हे नारायणा, पुराणात तुझे चित्र रंगवले आहे की तुझ्या सामर्थ्याने तू रंकाचा राव करतोस, मरणाऱ्याला जीवदान देतोस. ते आज खोटे होऊ पाहत आहे. आता मला आत्महत्या करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. हे श्रीहरी, कृपा करून माझ्या हातून आत्महत्येचे पाप घडू देऊ नकोस. अशा प्रकारे देवाला आळवून बंडू तात्या रेल्वे स्टेशनवर गेला आणि हरिद्वारचे तिकीट घेऊ लागला. तिकीट घेणार एवढ्यात त्याला एक ब्राह्मण भेटला. तो बंडू तात्याला म्हणाला, आत्ताच हरिद्वारचे तिकीट घेऊ नकोस. आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महाराज नावाचे संत अवतरले आहेत. आधी त्या संताचे दर्शन घे, मग हरिद्वारला जा. संत दर्शन आजवर कधीही वाया गेले नाही. उगाच निराश होऊन भलते सलते करू नकोस. ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून बंडू तात्या गोंधळून गेला. तो मनात विचार करू लागला, मला अचानक भेटलेला हा ब्राह्मण कोण असावा? मी इतके वेषांतर करूनही याने मला कसे ओळखले? मी तर कोणालाही न सांगता गुपचूप जातो आहे, मग ह्याला कसे कळले? आणि मी हे त्याला विचारू तरी कसे? बंडू तात्याला काहीच कळेनासे झाले. मग त्याने ठरवले की काहीही असो, आता त्या ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे आधी शेगावला जावे आणि श्री गजानन महाराजांना वंदन करून यावे. मग बंडू तात्या हरिद्वारला न जाता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आला. त्याने गजानन स्वामींना वंदन करताच ते हसून म्हणाले, काय रे बंडू तात्या, हिमालयात जाऊन जीव कशाला देतोस? अरे, असे हताश होऊन आत्महत्या करू नये. प्रयत्न करणे कधीही थांबवू नये. आत्ता जरी तू प्रपंचाला त्रासून जीव दिलास तरीही शिल्लक राहिलेले दुःख भोगायला तू पुन्हा जन्म घेशील. तू स्टेशनवर तिकीट घ्यायला गेलास तेव्हा तुला भेटलेला ब्राह्मण कोण होता ते ओळखलेस का? तेव्हा आता लवकर घरी परत जा. तुझ्या मळ्यात म्हसोबाची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या पूर्व दिशेला एक बाभळीचे झाड आहे. त्या झाडाखाली खोदून पहा. रात्रीच्या 2 प्रहरी जमीन खोदण्याचे काम तू एकटाच कर. जमिनीखाली 3 फुटांवर तुला द्रव्य सापडेल. त्यातून सावकाराचे कर्जफेड आणि कर्जमुक्त हो.
उगाच बायको पोरांना सोडून संन्यास घेऊ नकोस. गजानन स्वामींचे हे बोलणे ऐकताच बंडू तात्याला अत्यानंद झाला. गजानन स्वामींची आज्ञा मानून आणि आपल्या अंगाची राख पुसून तो पुन्हा खर्ड्याला आपल्या घरी परत आला. रात्र होताच बंडू तात्या आपल्या मळ्यात गेला. त्याने म्हसोबा शेजारच्या बाभळीच्या झाडाखालची जमीन खोदायला घेतली. 3 फुटांवर खोदल्यावर त्याला तोंडावर वेळणी बांधलेली एक तांब्याची घागर सापडली. त्या घागरीत 400 सोन्याच्या मोहरा होत्या. मग काय विचारता, बंडू तात्या घागर डोक्यावर ठेवून अत्यानंदाने नाचू लागला. मुखाने जय जय गजानन गुरुराया असे गजानन स्वामींचे स्तवन करू लागला. त्या घागरीतल्या द्रव्यामधून त्याने सावकाराचे सगळे कर्ज फेडले. गहाण पडलेला मळाही सोडवला. त्याच्या संसाराची घडी नीट बसली. हे सगळे अंतर्ज्ञानी आणि कृपाळू गजाननाच्या कृपेने झाले. मृत्यूची घटका भरताच अमृत कलश हाती यावा किंवा सागरात बुडणार एवढ्यात हाताला तारू लागावे तसे बंडू तात्याचे झाले. त्याचे दुःखाचे दिवस संपले आणि तो आनंदाने संसार करू लागला. नंतर बंडू तात्याने शेगावला जाऊन मोठ्या प्रमाणात दानधर्म केला आणि श्री गजाननाच्या पायी अनन्य भावे लीन झाला. तेव्हा गजानन स्वामी त्याला म्हणाले, अरे, आम्हाला कशाला वंदन करतोस? ज्याने तुला हा द्रव्य घट दिला त्या देवाला वंदन कर आणि आता यापुढे तरी सांभाळून खर्च कर. सगळे धन उधळून टाकू नकोस. जनसुखाचे सोबती आणि निर्वाणीचा श्रीपती, नातेवाईक आणि मित्रमंडळी जवळ पैसा असेपर्यंत साथ देतात. त्या श्रीपतीची सदैव भक्ती कर. तो तुला कधीही अंतर देणार नाही. संकटातही तुला दूर लोटणार नाही हे लक्षात ठेव. गजानन स्वामींनी बंडू तात्याला असा मोलाचा उपदेश केला. मग गजानन स्वामींना वंदन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन बंडू तात्या आनंदाने व समाधानाने आपल्या घरी परत गेला. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.